नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आता वाजले सकाळचे 5:30. आता बकरीचा वाडा झाडायचा आहे. बाई पहिले आधी यांना बाहेर सोडतो, कारण की पूर्ण मध्येच मुतून देताना हे तर पूर्ण वाडा ओला होतो. त्याच्यामुळे बाहेर सोडावं लागतं यांना, म्हणजे कोल्हा वाडा ठेवायसाठी. वाड्याच्या बाहेर जाते ना तर ते सर्व. चल हे हे चल उधर. वाजले 9. आता बकऱ्या सोडायचा टाईम झाला आहे. बकऱ्या सोडून घेतो, मग लगेच जायचं आहे कापूस वेचायला, शेतात जायचं आहे. यांना आता चरायला सोडून देतो आधी. है अरे बच्चे इधर से निकलना. है यांना आता चरायला सोडलं की लगेच शेतात जायचं आहे, कारण कपाशी वेचायची आहे आणि पावसाचं वातावरण होतं आहे. आज पण पूर्ण ढगाळ वातावरणच आहे. हे हे आता बकऱ्या वगैरे पण सोडल्या. आता बकऱ्या पण सोडीसन झाल्या. बकऱ्या गेल्या आता चरायला. आता मी पण जातो आहे कपाशी वेचायला, कारण की आता कपाशी वेचणी आता दिवसभर तिकडेच वावरात कपाशी वेचणी येतात. चला मग आता कपाशी वेचायला जातो आहे. हे बघा, मम्मी आणि माझ्या पप्पाने ते पुढे गेले सर्व बकरीची पिल्लं ते घेऊन, त्यांना चरवायला पण घेऊन गेले ते. मा कान हाव थांब. कोणती लिहिली तुमने आज? पापटीच ना. दोन्ही पण बोकड्याचे घे का? आपल्या पहिले तेच रेंदे तू काही वाकू आपू हे करण्याची गरज नाही. नाल्यातून काढणं पडतं ना. एक पाट आणि एक बोकडे आहे, मेल फिमेल. बोकडे चांगलं आहे, पाटी एक आहे ना. आता दुपारचे 3:50 झाले, म्हणजे 4 वाजत झाले. आता आला शेतातून, चहा गी पिऊन मस्त ना आता हे वाडा झाडायचा आहे. आता बकऱ्या सोडून आला बाहेर चरायला गेल्या बकऱ्या. आता हे काम उरलं आहे, बस हे काम झालं की मग शेतात एक फेरी मारायला जायचं आहे. आता वाडा झाडून घेतो आधी. कितलं काही पण झालं, आसमान जमीन काय ते बदली पण केलं काय ते काय सांगता ते. तरी पण माझ्या वावरात संध्याकाळची फेरी जाणं काही सुखत नाही. चला मग आजचं पण डेलीचं काम दिवसभर कपाशी वेचली, नंतर बकरीचं वाढण ते झालं. वावरातून जायचं कपाशी वेचणी झाली, म्हणजे 4 वाजता गेला होता मी वावरातून. 3:30 वाजता 4 वाजता घरी गेला. मस्त बकरीचा वाडा वगैरे झाला आणि आता आला इकडे फेरी मारायला. आणि फेरी मारायच्या बरोबर आज एक दुसरं काम पण आहे, म्हणजे केळीमध्ये पाणी लावणं आहे मला.
त्याच्यामुळे पण आलं आहे. मेन काम तर हे केळीच्या बागेमध्ये पाणी लावायचं आहे, कारण की पाणी तिकडे चालू आहे गावामध्ये. त्याच्यामुळे नाही का लयच 8-10 दिवस झाले केळीला पाणी नाही आहे, म्हणून आज वॉल पलटवून घेतो, इकडे केळीला पाणी पण लावून देतो. हे बघा आता इकडे केळीच्या बागेकडे चालला आहे, ट्यूबवेलकडे जातोय आता वॉल पलटायला. इकडे चालू आहे, याला बंद कर. हा बंद आणि हा चालू. आता इकडे केळीला पाणी लागलं, गावाकडचं पाणी बंद. बस हे काम मेन होतं. आता केळीला पाणी नाही होतं, 8 दिवस झाले, तर केळीला पाणी जाईल एकदम मस्तपैकी. चला आता इथल्या दूर आले, तिकडे पण येतो फेरी मारीसन. आता गावाकडे मयूर येतोय घरून, मयूरने आवाज दिला होता, त्याच्यासाठी थांबतो. आता इकडे थोडा वेळ थांबतो, कारण की नाही तर मग त्याची तिकडे फाटते मग यायला, त्याच्यामुळे इकडे थांबलाय. आता आता ये नसतं थोड्या टायमात. बरं बागातून यायला घाबरतो मयूर. एकटा येत नाही मयूर बागातून.